नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर कच्च्या पपईपासून टुटी फ्रुटी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पाहिल्याबरोबरच लक्षात येतं किती छान आपली ही टुटी फ्रुटी बनवून तयार झालेली, अगदी घरच्या घरी घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर बघा, या ठिकाणी एक मोठी कच्ची पपई मी घेतलेली आहे. साधारणतः किलो, सव्वा किलो इतक्या वजनाची ही पपई आहे. आता ही पपई मी काय केले, धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि वरचं जे साल आहे तर ते साल असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पपईचं साल सुरुवातीला काढून घ्यायचं आहे. इथं बघू शकता या पद्धतीनं तुमच्याकडं जसं कोणतं पिलर असेल तर त्याचा वापर करून ह्याची साल काय करायची, सुरुवातीला काढून घ्यायची. साल काढून इथं माझी झालेली, आता सगळी साल काढली तुम्ही बघू शकताय. आता ही पपई आपल्याला कट करून घ्यायची. पपई कट केल्यानंतर आतमध्ये ज्या काही बिया असतात तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात. पपई तुम्ही बघू शकता, पाहिल्यानंतर लक्षात येईल की मोठी पण आहे आणि चांगली कच्ची, बिलकुल अशी पिकत वगैरे आली असं नाही आहे. तर ही सगळी पपई कट करून घेतली. आता याच्यामध्ये या ज्या काही बिया आहेत ना, तर त्या बिया व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत. आणि बिया काढून घेतल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत. बारीक बारीक कट करून घ्यायची. थोडंसं कच्चे असल्यामुळं थोडं कट करण्यासाठी थोडासा टाईम लागतो, पण होतात कट, असं काही जास्त अगदीच कठीण जात नाही. तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकताय. बघा, असे छोटे छोटे कट करून पपई मी इथं घेतलेली आहे. आता ही पाण्यामध्ये घातली आहे, चांगली धुवून घ्यायची. आणि धुतल्यानंतर आता आपण ही काय करणार आहोत, तर शिजायला ठेवलेली आहे. आपली पपई पाण्यामध्ये बुडेल इतपतच काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि छान एक 70-80% इतपत आपल्याला ही पपई शिजवून घ्यायची आहे. शिजवून झाल्यानंतर ती आपल्याला त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी इथं मी ही चाळणी घेतलेली आहे. खाली एक मोठं पातेलं ठेवलं आहे, म्हणजे पाणी सगळं व्यवस्थित काय होईल, निथळून जाईल. पाणी बिलकुल पण आपल्या पपईमध्ये राहणार नाही. तर इथं बघू शकताय पूर्ण ही चाळणी आपली गच्च भरलेली आहे. तर एवढी पपई आपली झालेली आहे. तर पपई चांगली अशी थंड करून घ्यायची, पसरवून ठेवायची. आणि बघू शकता इतपत मी ही पपई शिजवलेली आहे. आता या ठिकाणी 1 किलो साखर घेतली आणि याच्यामध्ये आपल्याला साधारणतः पाव भांडं इतपत किंवा आपली साखर बुडेल इतपत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि पाणी घालून चांगलं आपल्याला काय करायचं, हे साखर वितळवून घ्यायची आहे. अगदी उकळीच आली पाहिजे असं पण काय नाही, किंवा इथं काय आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे. पण साखर आपली वितळली पाहिजे आणि ती सतत अशी ढवळत राहायची, म्हणजे ती साखर खाली आपली बुडाला चिटकणार नाही. आणि इथं बघू शकताय साखर आपली काय झाली, पूर्ण इथं विरघळली आहे. आणि मग आता आपण काय करणार आहोत, पुढची प्रोसेस करणार आहोत. इथं बघू शकताय तुम्ही, तर आपल्या या पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवलेले जे काही आपले पपईचे काप आहेत, तर ते पपईचे काप याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि ही पपई आता आपल्याला या साखरेच्या पाण्यामध्ये छान व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय, सुरुवातीला जेव्हा आपण ही पपई या साखरेच्या पाण्यामध्ये घातली आहे, तर तेव्हा म्हणजे जी पपई आहे तर त्याचा ग्लेज, आणि नंतर हळूहळू जसजसं आपला हा पाक आणखी शिजत जाईल, किंवा आपली ही पपई अजून त्या साखरेच्या पाण्यामध्ये शिजत जाईल, तसं अजून त्याला काय होतो, ग्लेज येतो. आता ही कितपत शिजवायची, तर जोपर्यंत याचा एकतारी पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पपई काय करायची, तर या साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकतारी पाक तयार झाला की मग आपण काय करणार आहोत, तर ही पपई आपल्याला म्हणजे
लगेच नाही, पण एकतारी पाक तयार झाला की जवळ-जवळ आपण म्हणजे ही पपई काढून घेणार आहोत. आता ही टुटी फ्रुटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 कलर वापरणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला इथं मी हा रेड कलर घेतलेला आहे. जे आपले पावडर कलर असतात ना, आपण पापड्या वगैरे बनवण्यासाठी वापरतो, तर तेच कलर या ठिकाणी मी घेतलेले आहेत. तर या ठिकाणी हा घेतलेला आहे लाल कलर, त्याचबरोबर पिवळा आणि हिरवा असे 3 कलरमध्ये आपण हे टुटी फ्रुटी बनवणार आहोत. तर बघू शकताय अगदी चिमूटभर थोडासा जरी आपण कलर घेतला तरी छान असा रंग आपल्या टुटी फ्रुटीला येतो. त्यानंतर हिरवा कलर घेतलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग काय होतं की आपल्या पपईच्या जे काही आपण हे केलेले आहेत काप करून घेतलेले आहेत, तर त्याला व्यवस्थित कोटिंग बसत नाही. तर पिवळासुद्धा इथं फूड कलर घेतला आहे आणि या प्रत्येक रंगामध्ये ना एक थेंब इतपत आपल्याला काय करायचं आहे, व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचं फ्लेवर छान येण्यासाठी मदत होते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर दुसरा फ्लेवरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स होतं म्हणून मी ते ॲड केलेलं आहे. तर आता येलो कलर जो आपण तयार करून घेतलेला होता त्याच्यामध्ये ही पपई थोडी घालून घेतली आणि मिक्स केली. बघू शकता किती सुंदर असा कलर त्याला आलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे हा ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये सुद्धा जेवढं हवं आहे त्या पद्धतीनं मी काय केले, ही पपई घालून घेतलेली आहे आणि तीसुद्धा छान अशा कलरमध्ये कोट करून घ्यायची आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही आपण कलर व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरल्यामुळं आणि त्याचबरोबर जास्त त्याच्यात पाणी घातलेलं नाही, त्यामुळं आपल्या पपई म्हणजे या टुटी फ्रुटीला छान कलरचं कोटिंग बसलेलं आहे. आणि शेवटी घेतलेला आहे तो म्हणजे हा लाल कलर. तर सगळे टुटी फ्रुटी छान कलरमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता ही जी तयार करून घेतलेली टुटी फ्रुटी आहे, तर ती उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायची आहे. तुम्हाला एकत्र मी आता ही सगळी टुटी फ्रुटी दाखवते. जितकी दिसायला सुंदर दिसते ना, तेवढीच खायलासुद्धा छान लागते. जशी आपल्याला बेकरीमध्ये मिळते, तर त्याच पद्धतीची ही टुटी फ्रुटी बनवून तयार होते. आणि कलरसुद्धा बघू शकताय किती छान लालबुंद असा आलेला आहे. कलरचं प्रमाणसुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे. खूपच कमी प्रमाणात वापरलं तर योग्य कलर दिसत नाही. तर या पद्धतीने ही सगळी टुटी फ्रुटी एकाच ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि ही छान आता मी 1 ते 1.5 दिवस उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. म्हणजे टुटी फ्रुटी आपली टिकण्यासाठी मदत होईल. जास्त जर ओलसरपणा राहिला तर मग ती टिकत नाही. तर त्यासाठी या पद्धतीनं मी 1 ते 1.5 दिवस उन्हामध्ये चांगली टुटी फ्रुटी सुकवून घेतलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की